गजानन महाराजांच्या इथे आले, रांगेत आहे. तर इथे माझ्याबरोबर आहे. तर ती ना यशवंत, अरुणा नाव आहे तिचं, यशवंत महाराजांची स्टोरी सांगते. पिक्चर आला एक मराठी, तर तुम्ही सगळ्यांनी बघावं अशी मी हे करते, रिक्वेस्ट. बोल. यशवंत महाराज हे गजानन महाराजाचेच रूप म्हणून आहे. ते एक प्रकारचे जसे गजानन महाराज सर्वांना जसे हे करतात, तसेच यशवंत महाराज पण करतात. हां, तर तिने तो पिक्चर बघितलाय. स्टोरी सांग. स्टोरी जसा तो जर आईच्या पोटामधून 11 महिन्यानं जन्माला आला. हां, तर तो 11 महिन्यानं जन्माला आल्यानंतर तो लहानपणी असताना लग्न झाला. मग तो त्याच्या होणारी बायको मरण पावली. नंतर मरण पावल्यानंतर तो म्हणजे कॉलरा किंवा पटकी असा काहीतरी रोग आलेला साथीचा झाला. साथीचा रोग झाल्यानंतर त्याची बायको मरण पावल्यानंतर तो पागल करत होता. तर नंतर तो पागल झाला म्हणून त्याची आई म्हणे त्रासून गेले होते. नंतर त्याच्यात एक देवाचा रूप निर्माण झाला. हां, म्हणजे लोकांना कसं कळलं? लोकांना कळलं म्हणजे तो जर हात लावला, स्पर्श वगैरे केला तर त्यांची बिमारी हटत होती. कोणी जर त्यांना बोलल्यानंतर स्पर्श वगैरे केल्यानंतर बिमारी किंवा उठून बसत होता किंवा चांगले हां, म्हणजे त्यांना अशी ते बरे होत होते. बरे होते. म्हणजे असा लोकांना त्यांचा अनुभव यायला लागला. मग तो यशवंत बाबा म्हणून फेमस झाला. हां, तो गजानन बाबाचा स्वरूप आहे. हां. आणि मग पुढे कसं लोकांना पुढे कसं कळलं? हो, ते पण नाही बोलत. अच्छा. आणि मग पुढे कसं, मग नंतर त्याचे आईबाबांना कसं कळलं? आईबाबांना म्हणजे त्याचे दर्शन करण्यासाठी साखळदंडाने बांधून ठेवलं. साखळदंडाने त्याचे वडील त्रासून गेले होते पागल झाल्यामुळे. तर ते पागल झाल्यामुळे त्रासल्यामुळे ते बांधून ठेवत तर ते साखळे आपोआपच सुटत होते. रूममध्ये बंद केलं तर रूममध्ये बंद केलं तर आपोआपच ते म्हणजे साखळे बांधून राहायचं, तो खुला होऊन राहतो. म्हणजे तो त्या रूममधून सुटत होता ना. अच्छा. आणि मग कसं कळलं आई बाबा त्याच्या दर्शनाला गेले? मग ते बाबा म्हणून यशवंत बाबा म्हणून फेमस होत गेला. नंतर त्याचे आई बाबा दर्शनाला गेले तर पाहते तर त्यांचा मुलगाच यशवंत आहे. यशवंत बाबा म्हणजे त्यांचाच मुलगा आहे, त्यांना कळलं.